नमस्कार. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1893 साली केली हे आपण वाचलेलं असतं. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव साजरं होण्याचं हे 133वं वर्ष. आणि या वर्षी महाराष्ट्र शासनाने या उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन या उत्सवाचा फार मोठा गौरव केला आहे. महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव ही महाराष्ट्राची भारतातच नव्हे तर अख्ख्या जगात असलेली ओळख आहे. एकट्या मुंबईतच साधारण 2300च्या घरात गणपती मंडळं आहेत. यंदा हा राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाला ही फार अभिमानाची गोष्ट आहे. या ऐतिहासिक टप्प्यावर हा उत्सव साजरा करताना पुन्हा एकदा मुळात हा उत्सव लोकमान्य टिळकांनी कोणत्या उद्देशाने सुरू केला, तेव्हा त्याचं स्वरूप कसं होतं, हा इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता हा इतिहासच बघायचा तर वर जरी आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरं होण्याचं हे 133वं वर्ष म्हटलं असलं तरी खरं तर ते 134वं वर्ष आहे. कसं तेच पाहूया. त्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली हे आपलं विधानही आपण नीट तपासून पाहायला हवं. त्यांनी सुरुवात केली म्हणजे त्या आधी सार्वजनिक गणेशोत्सव नव्हताच का हेही तपासून पाहायला हवं. चला तर मग या सगळ्याच गोष्टींचा आज विचार करूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा होत असे. याचे काही पुरावे आपल्याला सापडतात. पेशवाईत हा उत्सव मोठ्या प्रमाणावर राजेशाही थाटात साजरा होत असे. आणि केवळ पेशव्यांकडे नव्हे तर अनेक सरदारांकडेही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होई. अर्थात एक धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणं असंच त्याचं स्वरूप होतं असं म्हणता येईल. पण त्याचा एक सामाजिक सार्वजनिक उत्सव म्हणून जन्म झाला तो 1892 साली. आणि त्याचे निर्माते ठरले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे. कोण होते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी? तर ते पुण्यातील एक अत्यंत प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व. ते राजवैद्य होते. राहत्या घरात त्यांचा धर्मार्थ दवाखाना होता. देशभरातून त्यांच्याकडे उपचारासाठी पीडित रुग्ण येत असत. त्यांचा राहता वाडा म्हणजे शनिवार वाड्याचा पिछाडीचा भाग, त्याला शालूकरांचा बोळ म्हणत. हा परिसर म्हणजे तत्कालीन शालूंची मोठी बाजारपेठ होती म्हणा ना. या परिसरामध्ये शालू विणण्याचं आणि शालू रंगवण्याचं काम चालायचं. श्रीमंत भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. या त्यांच्या व्यवसायावरून त्यांना रंगारी हे आडनाव रूढ झालं. तर झालं असं की सन 1892च्या सुरुवातीला भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशीनाथ उर्फ नानासाहेब खाजगीवाले ग्वाल्हेरला गेले होते. तिथे त्यांनी तेथील संस्थानिक दरबारामध्ये सर्व प्रजेला बरोबर घेऊन गणेशोत्सव साजरा होत असताना बघितलं. आणि मग पुण्यात परत आल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी या विषयावर चर्चा केली. इथे हे लक्षात घ्यायला हवं की भाऊसाहेब हे क्रांतिकारक होते. त्यांचा उल्लेख इंग्रजी दस्तावेजात मोस्ट डेंजरस अँड ट्रबलसम मॅन असा करण्यात आला आहे. जुलमी इंग्रजी शासन नाहीसं व्हावं यासाठी ते प्रयत्नशील होते. नानासाहेबांनी ग्वाल्हेरच्या गणेशोत्सवाचं वर्णन केलं तेव्हा त्या निमित्तानं त्यांच्या मनामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मूर्त रूप धारण करू लागली. आणि भाऊसाहेबांचा विचार पक्का झाला. मग भाऊसाहेबांनी आपल्या राहत्या वाड्यात आपल्या सहकाऱ्यांची एक बैठक बोलवली. या बैठकीस महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटावडेकर, लखुशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, खंडोबा तरवडे, मामा हसबनीस, दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पटवर्धन इत्यादी तत्कालीन मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. ही सगळीच मंडळी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून आलेली होती. सगळ्यांनाच समाजात परिवर्तन व्हावं असं वाटत होतं. या बैठकीत भाऊसाहेब रंगारी यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सन 1892 मध्ये भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एकूण 3 गणपती बसवण्यात आले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती आणि नानासाहेब खाजगीवाले यांचा गणपती. तसंच या 3 गणपतींची 10 दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली. या सार्वजनिक मिरवणुकीत काशीनाथ ठकोजी जाधव यांचा सवाद्य मेळाही होता. ह्यातही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी घडवलेली गणेशाची मूर्ती
खास म्हटली पाहिजे. ही गणेश मूर्ती स्वतः श्रीमंत भाऊसाहेबांनी आपल्या स्वहस्ते कागदाच्या लगद्यापासून बनवलेली होती. श्री गणेश हे आपल्या उजव्या हातातील दाताने राक्षसावर प्रहार करताना आपल्याला दिसतात आणि एका हातात त्रिशूळ तर एका हातात बाण असलेली ही शस्त्रधारी मूर्ती आहे. श्री गणेशाचं हे वीररसपूर्ण असं रौद्र रूप आहे. आणि अशी मूर्ती घडवण्यामागे एका क्रांतिकारक व्यक्तीचा उद्देश काय असू शकतो हे स्पष्ट आहे, नाही का? स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश रूपी राक्षसांचा वध असा प्रतिकात्मक संदेश या मूर्तीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवला गेला असणार. आणि सद्यस्थितीला समाजातील वाईट अपप्रवृत्तींचा संहार असा क्रांतिकारी संदेश आपल्याला श्रींच्या मूर्तीतून मिळतो. आजही तीच मूर्ती आणि मिरवणुकीचा तोच सागवानी लाकडी रथ गेली 134 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवात दिमागदार स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ज्या वास्तूत रोवली गेली आणि हिंदुस्थानाच्या सामाजिक जीवनात लोकचळवळीचा नवा अध्याय ज्या वास्तूच्या साक्षीने रचला गेला ती वास्तू म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा राहता वाडा आजही भक्कम स्वरूपात दिमाखात उभा आहे. क्रांतिकारकाचे माहेरघर असणारी ही वास्तू म्हणजे भारतीय वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. पुण्यात गेल्यावर आवर्जून पहावी अशी ही प्रेरणादायी वास्तू आहे. तर अशा प्रकारे हे या उत्सवाचे 134वे वर्ष हे आपल्या ध्यानात आलं असेल. आता या उत्सवाचं केसरीमध्ये टिळकांनी कसं कौतुक केलं ते बघूया. यंदा येथे गणपती पोहोचवण्याचा समारंभ नेहमीपेक्षा निराळ्या तऱ्हेने होऊन त्याला बरंच सार्वजनिक स्वरूप आलं आहे. गणपती सर्व प्रकारचे हिंदू लोक पूजतात. तेव्हा गणपती पूजनाचा समारंभ सार्वजनिक झाल्यास त्यापासून अनायसे करमणूक होऊन समाजाने एकदिलाने काम करण्याची हल्लीच्या काळात जी प्रवृत्ती आहे तीचही थोडी बहुत मदत होईल. आहे त्यापेक्षा असल्या जुन्या संस्काराला थोडेसे नवे वळण लावून दिल्यास लोकांच्या त्या अधिक प्रिय होऊन लवकर चिरस्थायी होण्याचा संभव आहे. याकरिता यंदाच्या साली जे गृहस्थांनी खटपट केली त्यांचे लोकांनी आभार मानले पाहिजेत. लोकमान्य टिळकांची लोकनेता म्हणून दूरदृष्टी इथे आपल्या नजरेस पडते. आणि त्यांनी या उत्सवाचा पुरस्कार केला इतकंच नव्हे तर 1894 साली स्वतः विंचुरकरांच्या वाड्यात श्री गणेशाची स्थापना केली. आणि याचा परिणाम काय झाला तर पुण्यात 1893 मध्ये 3 गणपतींपासून सुरुवात होऊन 1894 मध्ये ही संख्या 100 पर्यंत गेली. बाप्पावरचं समाजाचं प्रेम आणि श्रद्धा याचंच हे प्रतीक म्हटलं पाहिजे. पण मग टिळकांना याचं श्रेय का द्यायचं? कारण लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने हा उत्सव अल्पावधीत समाजात रुजला. केवळ पुण्यात नव्हे, मुंबईत नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर या उत्सवाचा प्रचार आणि प्रसार झाला. या उत्सवाचं टिळकांनी समर्थन करण्याचं आणखी एक कारण होतं. ते कारण म्हणजे हिंदू समाजामध्ये एकजुटीची भावना निर्माण करणं. तेव्हाचं ब्रिटिशांचं धोरण होतं डिवाइड अँड रूल. समाजात जितकी फूट पाडता येईल तेवढी पाडायची आणि मग हिंदू मुस्लिम दंगे हे तर त्यांच्या हातातील कोलीत. मग मुस्लिम समाजाची बाजू घेऊन हिंदू समाजावर अन्याय करणं, त्यांचा तेजोभंग करणं हे नेहमीच होतं. अशा वेळी ज्याप्रमाणे ताबूत निघतात आणि त्या समाजाच्या शक्तीचं दर्शन घडतं तसं दर्शन हिंदू समाजाचंही घडावं. आपल्याकडे सण उत्सव पुष्कळ असले तरी ते वैयक्तिक स्वरूपात साजरे होतात पण संपूर्ण समाजाला एकत्र आणतील असे 2 सार्वजनिक सण त्यांनी नव्याने रुजवले, गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव. आणि हे अजिबात सोपं नव्हतं. म्हणजे 1894 मध्ये उत्सवाचं हे दुसरंच वर्ष म्हणजे खरंच परीक्षेचं वर्ष ठरलं. 9 दिवसांचा उत्सव छान पार पडला पण अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी दारूवाला पुलाजवळ मोठी दंगल झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मिरवणूक निघू शकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आधी अनेकांचा या उत्सवाला विरोध होता तेव्हा तत्कालीन कलेक्टरने मिरवणुकीचे परवानगी रद्द करावी यासाठी तगादा लावण्यात आला. अशा तणावपूर्ण वातावरणात 120 गणपतींचं विसर्जन मिरवणुकीसह करण्यात आलं. इथेच समाजाची शक्ती दिसून आली. इंग्रजांना याने धक्का नक्की बसला. हिंदू समाज हाही लेचापेचा समाज नाही हे सिद्ध झालं.
आणि त्या काळातील गणेशोत्सवाच्या स्वरूपाविषयी स्वतः टिळकांनी काय लिहिलंय ते पाहूया. यावर्षी समाजातील सर्व घटकांनी उत्सव साजरा करण्यासाठी जी काही मेहनत घेतली ती अपूर्व आहे. दिवसभर कामधंदा करून घरी आल्यावर चकाट्या पिटत बसणारे, दारू पिऊन झिंगणारे, त्या बायका मुलांचे हाल करणारे, अचकट बिचकट गाणी ऐकत बसणारे, या सर्वांनी निदान 10 दिवस तरी रिकामा वेळ बुद्धिदात्या श्री गजाननाच्या भजन पूजनात घालवला ही गोष्ट काही सामान्य नाही. पूर्व नियोजनाप्रमाणे आळी आळीचे गणपती येऊ लागले. आसपासच्या खेडेगावचे गणपती येऊन दाखल झाले त्याचे वर्णन कोण करू शकेल. जिकडे दृष्टी फेकावी तिकडे गणपतीचे दर्शन होत होते. चोहीकडून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा ध्वनी कर्णपटलावर आदळून गगनमंडळ भेदून जात होता. सर्वांच्या मस्तके मंगलसूचक गुलाल शोभत होता. लेझिमांचे, घुंगरांचे, सनईचे स्वर संमेलन मनावर चमत्कारिक परिणाम उत्पन्न करत होते. प्रेक्षकांचे थवेच्या थवे जमल्यामुळे पाऊल ठेवायलाही कुठे जागा मिळत नव्हती. रस्त्यावरील माड्या, छपरे, कौलारे एवढेच नव्हे तर झाडेही गजबजून सजीव झालेली दिसत होती. हे वर्णन ऐकताना ते चित्रच डोळ्यासमोर उभं राहतं नाही. यावेळी टिळकांच्या गळ्यात इतके हार घातले गेले की गुलालाने ते इतके माखले की सजावटीत मूळ मूर्ती दिसू नये तसं टिळक या सगळ्यात दिसेनासेच झाले होते. सार्वजनिक गणपतीची संख्या इतकी वाढल्याने मिरवणुकीत कोण पुढे असावा यावरून वाद होऊ नये म्हणून श्री ब्रह्मगिरी बुवा यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णासाहेब पटवर्धन यांना बोलावून घेतले आणि आज जे मानाचे गणपती आहेत तशी पद्धत लावून दिली. म्हणजे गणेशोत्सवाला असलेलं संघटनात्मक रूप देण्यात टिळकांचा सिंहाचा वाटा होता असं म्हटलं पाहिजे. 1908 पर्यंत ही सारी व्यवस्था टिळकांच्या नेतृत्वाखाली पाहिली जात असे. पण ते मंडालेला शिक्षा भोगायला गेल्यानंतर गणेश मंडळाला संघटित रूप देण्यात आलं. गणेशोत्सवाची ही सुरुवातीची वर्ष अतिशय आव्हानाची होती. तो इतिहास समजून घेतल्याशिवाय आपणही परंपरा टिकवली असं म्हणतो म्हणजे नेमकं काय करतो हे नीट लक्षात येणार नाही ना. 1896 मध्ये मुंबई पुण्यात प्लेगची मोठी साथ आली. दुष्काळाचंही संकट होतंच. अशाही काळात उत्सव सुरू राहिला. 1899 मध्ये प्लेगची स्थिती अजूनच गंभीर होती. पुण्यात ऑगस्ट महिन्यात 5000 माणसं दगावली होती. लोक गावाबाहेर राहत होते. पुणे अक्षरशः ओस पडलं होतं. यावर्षी 11 सप्टेंबरला प्लेगने दगडूशेठ हलवाई हे सुद्धा दगावले. गणेशोत्सवासारख्या उपक्रमात अग्रगण्य असणाऱ्या दगडूशेठ यांचं निधन हा फार मोठा धक्का होता. अशा वेळेला टिळकांनी केसरीतून लेख लिहून लोकांना धीर दिला की चांगले दिवस येण्याआधीचं संकट असा जोर धरतात पण धीर सोडू नका. या अशा परिस्थितीत 1899 मध्ये उत्सव होणार नाही असं अनेकांचं भाकीत होतं. पण तसं न होता 70 गणपती बसले. गणेशोत्सव हा केवळ चैनीसाठी नाही तर तो खरा भक्तिमय उत्सव आहे हे सगळ्या मंडळींनी सिद्ध करून दाखवलं. 1909 साली म्हणजे 12-13 वर्षांनी सरते शेवटी हे प्लेगचं संकट दूर झालं. या वर्षी खूप थाटात मिरवणुका निघाल्या. त्यामध्ये अनेक मेळे सुद्धा होते. मेळ्यांमध्ये सादर होणारी पदे ऐकणे आणि कवायत पाहणे यासाठी ठिकठिकाणी गर्दी होत असे. लेझिमचा खेळही लोकप्रिय झाला. या उत्सवाला अनेकांचा विरोध होता. गणपतीचं निमित्त ही एक करमणुकीची नवी टूम आहे असं मत तावातावाने मांडण्यात येत होतं. टिळकांनी अशा विरोधकांचा समाचार त्यांच्या तेजस्वी लेखणीने घेतला ते बघूया. आजपर्यंत आम्ही निरनिराळ्या ठिकाणी भजन पूजन करत होतो ते आता एके ठिकाणी करू लागल्यावर भजन पूजनातील धर्माचा अंश निस्सत्व होऊन त्या जागी करमणूक बया येऊन बसली काय. प्रत्येक मेळ्यात अदमासे 20-25 माणसे असतात. 100 ते 150 मेळे होतात. म्हणजे 3 ते 4 हजार माणसांनी 4-4 तास मेहनत करून जी गाणी बसवली ती तालासुरात म्हटली आणि हजारो स्त्री पुरुषांनी ऐकली. याला जर कोणी चैन, लहर, करमणूक असे नाव दिले तर भक्तिपंथ कोणता हेच आम्हाला समजत नाही. ते असंही म्हणतात की ज्याप्रमाणे ख्रिश्चन लोक त्यांचे धर्मगुरू व्यासपीठावरून वादग्रस्त राजकीय विषय मांडतात त्याचप्रमाणे गणपती उत्सवातून आपण राजकीय प्रश्नांबद्दलचा खल चालवला पाहिजे.
ब्रिटिश सरकारकडून आपली केली जाणारी लूट सांगण्यासाठी व्यासपीठाची गरज आहे आणि ही गरज या उत्सवाच्या माध्यमातून भागेल अशी अपेक्षा आहे. याविषयी बिपिनचंद्र पाल असं म्हणतात, गणपतीच्या उपासनेमध्ये केवळ प्रतीक उपासनेच्या पुनरुज्जीवनाची कल्पना टिळकांच्या मनात नाही. ते फक्त हिंदू धर्माचे अनुष्ठान नाही, तर तो भारताच्या जागृत जनशक्तीच्या सहाय्याने स्वदेश सेवेचा केलेला यज्ञच आहे. एके ठिकाणी टिळकांनी असं म्हटलंय की गणपतीजवळ आम जनतेने आराधना करताना स्वराज्य, वैराज्य, पारमेष्ठ्य, राज्य, अधिराज्य हे त्या गजाननाकडे मागा. स्वदेशी व बहिष्काराची वाळू तुम्ही घरात नेऊन पसरवा, त्यामुळे तुम्हाला ज्ञान होईल. स्वराज्य तुमच्या जवळच आहे, ओळखाल तर सापडेल. सर्व काही तुम्हीच करत आहात, सर्वत्र तुम्हीच वावरता आहात. मंत्रपुष्पांजलीचा आणि आपल्या प्रथांचा असा राष्ट्रीय अर्थ लावणं हा टिळकांमधील नेतृत्व गुणांचा चमत्कार म्हटला पाहिजे. या उत्सवावर हा ब्राह्मणांचा उत्सव असाही आक्षेप घेण्यात आला. तेव्हा टिळक म्हणाले, ब्राह्मण आणि मराठ्यांची सांगड गेल्या 2000 वर्षांपर्यंत तुटली नाही. ती मुसलमानी राजवट असताना 14व्या-15व्या शतकात सुद्धा टिकली. ती ख्रिश्चनांच्या धर्मप्रसाराच्या जाळ्यातही अडकली नाही. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ब्राह्मण आणि मराठे या समाजाच्या 2 आधारस्तंभांनी आपणास हितकारक असे वर्तन आजपर्यंत ठेवले आणि पुढेही तसेच ठेवले पाहिजे. संकटकाळी पैशाची, सल्लामसलतीची मदत केली पाहिजे. ज्या ज्या मार्गाने समाजाचे संबंध दृढ होत जातील त्या गोष्टी केल्या पाहिजेत. हिंदू लोकांना कलह नको आहे. कलहाचे सूत्र अन्य लोकांच्याकडून हलवले जातात. तेव्हा परमेश्वराने आपल्याला एकोप्याने राहण्याची सद्बुद्धी द्यावी. ही इतिहासाची उजळणी यासाठी की आज ज्याचा आपण राज्य महोत्सव म्हणून गौरव करतो आहोत त्या उत्सवाचं गांभीर्य आपल्या लक्षात यावं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं ही आजच्या काळातही एक मोठी शक्ती आहे. या मंचावर कलाकार घडतात, व्याख्यानं होतात. आज तरुण पिढी धर्माबद्दल, समाजाबद्दल कुठे जागरूक आहे असं आपण म्हणत असतो, पण हजारो लाखो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं तरुण तरुणी चालवतात. ढोल पथकातून ढोल वाजवतात. त्याचबरोबर ब्लड डोनेशन कॅम्प करतात. आपल्या परिसरातील मंडळींशी जोडलेली राहतात. हे एक मोठं व्यासपीठ आहे, नाही का? अलीकडे पूर्वीपेक्षा कार्यक्रमांचे प्रमाण कमी होते आहे का? गणपतीच्या मूर्तीची उंची आणि सजावट यांच्यात अनावश्यक स्पर्धा होते आहे का? डीजे हवाच आहे का? हे सगळे प्रश्न आहेत, अगदी मान्य. पण त्याचे उत्तर म्हणजे ही सगळी उत्तरं इतिहासाच्या पानात आहेत. भाऊसाहेब रंगारींना काय अपेक्षित होतं? लोकमान्य टिळकांना काय साधायचं होतं? हे प्रश्न विचारले की आपल्याला या आव्हानांची उत्तरही शोधता येतील. कसा वाटला आजचा भाग? खरंच इतिहासात आपल्याला ही उत्तरं शोधायला हवी आहेत का? आपल्या नवीन पिढीपर्यंत हे प्रश्न आणि त्याची उत्तरं पोहोचवायला हवी आहेत का? त्यासाठीच केलेला हा एक छोटासा प्रयत्न. तुम्हाला कसा वाटला हे प्रतिक्रियेमध्ये आम्हाला नक्की सांगा. वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.